नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात गुरव की. मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत की मनसेचे किती उमेदवार येऊ शकतात किंवा मनसेचे किती आमदार निवडून येऊ शकतात आणि ते का याची चर्चा आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे, आज मी ज्यावेळेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि उद्या मतदान आहे. मतदान फक्त एका दिवसात उरलेलं आहे आणि त्याच्या अगोदर मी जेवढं काल प्रचार संपला, त्या प्रचार संपल्यानंतर काही मतदारसंघामध्ये थोडं फार फरकाप्रमाणे थोडाफार फरक पडला. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मी शिवडीचं देईन. शिवडीमधून बाळा नांदगावकरांचं असं वाटत होतं की ते थोडे मागे पडले आहेत, पण काल ज्यावेळेला राज ठाकरे साहेबांची शेवटची सभा झाली त्यावेळेला थोडं वातावरण चेंज झालं. कारण आपण त्या वार्डमध्ये 2-3 दिवसाअगोदर पण फिरलो होतो, लोकांच्या प्रतिक्रिया पण घेतल्या होत्या आणि त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की तिथे बाळा नांदगावकर यांच्यावरती थोडे लोक नाराज आहेत. कारण ते म्हणत होते की ज्यावेळेला कोविड होता त्यावेळेला कोविडमध्ये बाळा नांदगावकर इकडे फिरकले नाही. पण ज्यावेळेला राज ठाकरे साहेबांची काल सभा झाली आणि त्या सभेमुळे पूर्ण वातावरण चेंज झालं. त्याच्यानंतर परत आपण प्रतिक्रिया घेतली, लोकांमध्ये गेलो, दुकानदारांना विचारलं, इतर जे आपल्या ओळखीचे परिवार आहेत, ज्या हाऊसिंग ज्या रिडेव्हलपमेंटसाठी जे कमिट्या आहेत त्या कमिट्यांशी आपण बोलतो. त्यावरून आपल्याला असं कळलं की बाळा नांदगावकरांचं आता पारडं थोडंसं जड झालं आहे. गेल्या टायमाला जर 2019चा आपण जर विचार केला, त्याला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला याच शिवडी मतदारसंघातून मनसेकडून नवलकर म्हणून उभे होते. त्यांना अराऊंड 38,000 एवढी मतं मिळाली होती आणि त्यावेळेला शिवसेनेचे संयुक्त शिवसेनेचे म्हणजे त्यावेळेला शिवसेना दुभंगली नव्हती, प्लस भाजपा असे अजय चौधरी यांना जवळजवळ 77,000 मतं मिळाले होते. त्यावेळेला नॅशनल काँग्रेस पण एक सेपरेट निवडणूक लढवली होती, त्यांना अराऊंड 13,000 मतं मिळाली. आपण जर आता विचार केला तर शिवसेनेला 77,000 आणि नॅशनल काँग्रेसला 13,000 असे दोघांची मिळून 90,000 मतं मिळतात. पण त्यामधून शिंदेंची काही मतं, कारण दादर परळमध्ये शिंदेंचा जेवढा प्रभाव नाही, पण 5 ते 6,000 मतं मी शिवसेनेची मायनस केली तर अराऊंड 74,000 ही शिवसेना भाजपची मिळाली. असं कॅल्क्युलेशन आपण केलं तर त्याच्यातून भाजपचे अराऊंड 20,000 मतं आहेत. कारण दादर परळमध्ये स्वयंसेवक संघाचे बरेचसे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते आता बाळा नांदगावकरांच्या प्रचारासाठी पण प्रचार करत आहेत. मग भाजपची टोटल आणि RSS असे मिळून 20,000 मतं निघाली तर अजय चौधरींना अराऊंड 50,000 ते 55,000 मतं मिळण्याची शक्यता आहे. आता आपण विचार करू, जर मनसेची इंटॅक्ट जी मतं होती 38,000 ते 40,000 शिवडी मतदारसंघामधून, तर ती 40,000 मते प्लस 20,000 रुपये भाजपची, तर 60,000 मतं आरामशीर बाळा नांदगावकर यांना मिळू शकतात. म्हणजे बाळा नांदगावकर अराऊंड 10,000 मतांनी ते आरामशीर येऊ शकतात. त्याचा अजून दुसरा फॅक्टर म्हणजे विजय साळवी यांनी तिकीट मागितली होती, पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे मुख्यतः परळ लालबागमध्ये आहेत, ते लालबागच्या राजाच्या जे मंडळ आहे त्या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत ते आजही अजय चौधरींच्या वरती नाराज आहेत. कारण अजय चौधरींमुळेच विजय साळवींना तिकीट मिळालं नव्हतं असा त्यांचा कायच आहे. त्याच्यामुळे ही जी 4-5,000 मतं तीही बाळा नांदगावकरांना मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बाळा नांदगावकर 10,000 ते 15,000 मतांनी इथून निवडून येतील असं माझा अनालिसिस आहे. पुढे आपण गेलं तर याच्या अगोदर आपण अनालिसिस केलं होतं की माही मतदारसंघामध्ये बरेचसे आता थिंक टँक, तर कालच मी ज्यावेळेला विविध वृत्तवाहिन्यावरून पाहत होतो त्यावेळेला काही वृत्तवाहिन्याच्या जे प्रतिनिधी त्यांनी जे प्रिंट मीडियाचे सिनियर जर्नलिस्ट आहेत, जे विधानसभा किंवा त्या परिसरात राहतात, त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या मते की अमित ठाकरे 3 नंबरला असतील आणि महेश सावंत हे उभाटा शिवसेनेचे हे 1 नंबर, सदा सरवणकर 2 नंबर आणि अमित साहेब ठाकरे हे 3 नंबरला असतील. पण हे चाय बिस्कुट बीत करत पत्रकार असे वाटतंय मला, कारण ज्या पत्रकारांनी मला वाटतं ते मतदारसंघ फिरलाच नाही
कारण मी स्वतः 2 वेळा हा पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या, लोकांशी विचारला, थिंक टँकरना विचारला. त्याच्यामध्ये एक अंडर करंट आहे. हे लोक बोलतात की शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचं काम आहे. काम बोलणार, कारण ते जवळजवळ 30-35 वर्ष त्याच मतदारसंघामध्ये नगरसेवक असू दे किंवा ज्यावेळेला आमदार असू, 2 टर्मचे आमदारकी असू दे, किंवा सामान्य शिवसैनिक म्हणून ज्यावेळेला विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. तर एवढा हा 20-25 वर्षाचा त्यांचा कामाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांनी छोटी मोठी त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांना वाटतं की सदा सरवणकर यांनी कामं केले, पण ते नगरसेवकाच्या लेवलची कामं केलेत. एक मोठा एखादा दादर पराळ प्रभादेवीमध्ये मोठासा प्रोजेक्ट असा एक आमदार म्हणून त्यांनी आणला नाही, किंवा दादर पराळ माहीमच्या जे प्रश्न आहे ते प्रश्न विधानसभेमध्ये त्यांनी खंबीरपणे मांडले नाहीत. त्याच्यामुळे एक अंडरकरंट आहे सदा सरवणकरांच्या ह्याच्यामुळे. त्यांना लास्ट म्हणजे जे 2019 त्यांना टोटल 62,000 मतदान मिळाली होती. ही 62,000 संयुक्त शिवसेना आणि भाजपची मिळून मिळाली होती. संयुक्त शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि उबाटा गट यांची मिळून ती प्लस भाजपची अशी 62,000 मतं. मी त्यातून 20,000 मतं पूर्ण भाजपची काढतोय. तर त्यांना किती मतं मिळतील? तर 40,000. 40,000 मतामधून शिंदे गटाची मतं जरी ते पूर्ण 60% घेऊन गेले तरी पण 35,000 मी पहिलं ॲनालिसिस केलं, आणि इतर मतं अशी ती 40,000 ते 45,000 मतंच मिळतील असा माझा अगदी ठाम विश्वास आहे. सदा सरवणकरांना 45,000च्या वरती एक मत पडणार नाही. पण त्याच्या विरुद्ध महेश सावंतांना शिवसेनेची 20,000 मतं, शिवसेना उबाटा गटाची 20,000 मतं, आणि ह्याच मतदारसंघात माहीम आणि मतदारसंघामध्ये मायनॉरिटी आहेत. म्हणजे जे मुस्लिमांची मतं अजून 30,000 मतं मुस्लिमांची आहेत. 30,000ची पूर्णचे पूर्ण मतदान ते करतील असा माझा अंदाज नाही. जरी 80% मतदान केलं तरी, आणि 20,000 मतं एक गट्टा 20,000 मतं पडली तरी महेश सावंत 50,000च्या आसपास पोचू शकतात. त्यांच्या तोडीस जर आम्ही साहेब ठाकरेंना यांचा विचार केला तर शिवसेनेची मनसेची इंटॅक्ट ही 40,000 ते 42,000 मतं आहेत. कारण गेल्या टायमाला म्हणजे 2019ला संदीप देशपांडे इथून निवडून लढत होते, आणि त्यावेळेला संदीप देशपांडेंना अराऊंड 40,000 मतं पडली होती. 40,000-42,000 मतं पडली होती. मग ही 40,000-42,000 मतं व प्लस राज ठाकरे साहेबांना मानणारी बरीच ह्या परिसरामध्ये माणसं आहेत किंवा लोक आहेत. ते जे कुंपणावरची मतदार म्हणतात ते यावेळेला मतदान करते. ती 5,000 मतं, 40-42 प्लस 5,000 जवळ 47,000 ही मतं, प्लस भाजपची 10-12,000 मतं मिळाली तर अमित ठाकरे साहेबांना 57,000 ते 58,000 पर्यंत वोट मिळतील. आणि मी पहिल्यांदाही माझ्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस केलं होतं की भले काही असू दे, ही जी माहीमची लढत ही एकदम घासून होणार आहे, आणि त्यामध्ये अमित ठाकरे साहेब 5,000 मतं, 5,000 ते 7,000 मताने निवडून येतील असं माझं ठाम मत आहे. कारण मी हा जो विधानसभाचा क्षेत्र आहे ते पूर्ण पिंजून काढलं होतं. आणि दुसरं म्हणजे इथे RSSची माणसं आहेत, आणि RSSच्या माणसांनी एकदम सायलेंट प्रचार केलेला आहे, आणि हा RSSचा जो प्रचार आहे तो पूर्णपणे अमित ठाकरे साहेबांच्या मागे असणार आहे. त्याच्यामुळे अमित साहेब ठाकरेंनी दुसरे कोणीही पत्रकार किंवा विश्लेषक, थिंक टँकर काही बोलू देस किंवा त्यांच्याबद्दल ते 3 नंबरला जातील, 2 नंबरला जातील, पण माझा पूर्णपणे विश्वास आहे की अमित ठाकरे साहेब हे 5,000 ते 7,000 मताने निवडून येतील. पुढच्या उमेदवाराची आपण चर्चा करताना वरळी हा तसा संमिश्र मतदारसंघ आहे. कारण तिथे उच्चभ्रू आहेत, लोक आहेत, म्हणजे स्कायस्क्रेपर आहेत, जे मोठ्या बिल्डिंग आहेत, कॉलनी आहेत. माता नगरसारखं मोठं झोपडपट्टी आहे, सिद्धार्थनगर आहे, प्रेमनगर आहे, गांधीनगर आहे. गांधीनगरमध्ये काही छोट्या इमारती आहेत, वसाहती आहेत. तर असा मिळून हा संमिश्र मतदारसंघ बनलेला आहे. आता याच्यामध्ये 3 तगडे उमेदवार आहेत.
एक राजपुत्र ठाकरे अमित साहेब ठाकरे आहेत आणि दुसरे मिलिंद देवरा हे तेवढ्याच तोडीचे शिंदे गटाकडून निवडणूक लढवतात. आता मिलिंद देवरा यांना जे गुजराती मतं आहेत, गुजराती आणि जे जे उच्चभ्रू किंवा मोठ्या ज्या टॉवरमध्ये राहणारे आहेत, ते टॉवरमध्येच राहणारे आणि मी त्यांचा प्रचार पाहिला मिलिंद देवरांच्या मागे काही झोपडपट्टीतली लोकं पण होती. जिजामाता नगरमधून मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले काही मुस्लिम लोक आणि त्यांचे कार्यकर्ते ते त्यांच्या प्रचारात उतरले होते. सज्जन खान तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्लिम नेते आहेत, पण त्या सज्जन खान यांच्या मागे किती मुस्लिम असतील असं सांगता येत नाही, पण 100-200च्या वरती मला वाटतं तिथे मतदान मुस्लिम मतदान सज्जन खानच्या मागे असतील असं मला वाटतंय. त्यामुळे तेवढी मतं मिलिंद देवरांना पडू शकतात. आणि वरळी मतदानामध्ये तिथे किती लोक खाली उतरतात टॉवरमधून ते महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्या आदित्य ठाकरेंना मानणारा, म्हणजे आदित्य ठाकरेपेक्षा बाळासाहेब ठाकरेंना मानणारा इथे एक कट्टर मराठी मतदार आहे, जो BDD चाळीमध्ये बसला आहे, काही झोपडपट्ट्यामध्ये बसला आहे, काही चाळीमध्ये बसला आहे, बिल्डिंगमध्ये बसला आहे. त्यांना आदित्य ठाकरेंशी काही देणं घेणं नाही. किंवा वरळी कोळीवाडाचा एक येतो, वरळी कोळीवाड्यामध्ये बाळासाहेबांचा एक खास मतदार तिथे राहतो, तर तो बाळासाहेबांच्या मागे म्हणजेच आदित्य ठाकरेंच्या मागे उभा आहे. आणि काही झोपडपट्टीमध्ये आदित्य ठाकरेंचा एक ठाम असा मराठी मतदार आहे, तो आदित्य ठाकरेंच्या बाजूने उभा असेल. आदित्य ठाकरेंना गेल्या म्हणजे 2019ला कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. त्यावेळेला मला वाटतं नॅशनल काँग्रेसमधून ॲडव्होकेट माने उभे होते. त्यांना 13-14 हजार रुपये मतं मिळाली होती. आणि शिवसेना भाजप, त्यावेळेला अखंड शिवसेना भाजप प्लस मनसे अशी एकूण मिळून त्यांना अराउंड 82,000 मतं मिळाली होती. या टायमाला शिंदे गट वेगळा झाला आहे, कारण शिंदे गटाचं वजन तिथे मनसेमधूनच शिवसेनेमध्ये गेलेले नरवणकर ते ॲक्च्युली या मतदारसंघामध्ये इच्छुक होते, पण त्यांना ते सीट दिले गेले नाही. त्यांचा जो एक मतदार आहे मिलिंद देवरांच्या मागे असू शकेल. आणि याच लोकसभा क्षेत्रामध्ये वरळी मतदारसंघ आपण 6,000च्या फरकानेच हे लोकसभेला अरविंद सावंत त्यांना तेवढं लीड मिळालं होतं. म्हणजे 60 आणि 66,000 असा तो फरक होता. शिंदे गटाचे जे उमेदवार होते त्यांना 60,000 आणि अरविंद सावंत यांना 66,000 वरळी मतदारसंघातून, म्हणजे 6,000चा मतदाराचा फरक एवढा होता. हा 6,000चा मतदाराचा फरक हा कमी आहे. इथे सुनील शिंदेंनी थोडंसं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना अराउंड इथे मला वाटतं 61,000 मतं पडण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याच कम्पेअरमध्ये मनसेचे संदीप देशपांडे तिथे उभे आहेत. मनसेची इथे 40,000 इंटॅक्ट मतं आहेत. प्लस मला वाटतं की इथे भाजपा सपोर्ट करेल मनसेला, कारण मनसेचा जो चाळीमध्ये राहणारा मतदार आहे तो इंटॅक्ट आहे संदीप देशपांडेंच्या मागे. वरळी कोळीवाड्यातला काही मतदारसंघ आहे तो संदीप देशपांडेंच्या मागे आहे. तसेच संदीप देशपांडेंच्या मागे भाजपचे काही कार्यकर्ते आहेत, RSSचे काही करते आहेत. तर RSSचा प्रचार हा संदीप देशपांडेंच्या बाजूनेच असणार असं माझं ठाम मत आहे. त्याच्यामुळे संदीप देशपांडे हे जरी शर्यतीत तिसरे असं लोकांचं विश्लेषण असले तरी माझ्या विश्लेषणामध्ये खरी लढत ही संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्येच होणार आहे. 5% प्लस मायनस असू शकेल. जर आदित्य ठाकरे गेल्या टायमाला 1 साइडेड होते, पण या टायमाला संदीप देशपांडे हे आदित्य ठाकरेंना घाम फोडतील असा माझा अंदाज आहे. कधी दोन्ही शिवसेनेमध्ये जी मतविभागणी होईल त्याचा फायदा मनसेला होईल असा माझा दाट शक्यता आहे. जर संदीप देशपांडे निवडून आले तर 200 ते 300 मतानेच जास्त फरकाने होऊ शकत नाही, पण 200 ते 300 मताने संदीप देशपांडे निवडून येण्याची दाट शक्यता असा माझा अंदाज आहे. पुढचा आपण मतदारसंघ जाऊ
तो आहे सगळ्यात बांद्रा पूर्वचा. बांद्रा पूर्वमध्ये गेल्या टायमाला मनसेकडून शैलेश चित्रे होते, त्यांना अराउंड 13,000 मतं मिळाली होती. त्याच्याविरुद्ध शिवसेना भाजपचे उमेदवार प्रोफेसर मडेश्वर होते, त्यांना अराउंड 40-42,000 मतं मिळाली होती, 43,000 मतं मिळाली होती तीसुद्धा. आणि त्यांना जे विजय झाले होते जियान सिद्दीकी, त्यांना 1,000-1,200 मताचा फरक होता आणि 1,000-1,200च्या मताने तो निवडून आला होता. आपण जिशान सिद्दीकीची जी मतं ही 45,000च्या आसपास नेऊन ठेवली किंवा आता संयुक्त शिवसेनेची त्यांना जोडली गेली तर 70,000चा गट्टा होतो मतदानाचा. पण त्याच्यामध्ये श्रीकांत शरमाळकर यांचे पुत्र हे अपक्ष उमेदवार म्हणून आहेत, ते 10 ते 15,000 मतं खाऊ शकतात. मग याचा अर्थ जिशान सिद्दीकीला जे मिळणारी मतं आहेत ते अराउंड 60,000च्या आसपास येऊ शकतात. 60,000ची मतं येऊ शकतात. त्याबरोबर आहेत दुसरे वरुण सरदेसाई. वरुण सरदेसाईंना जर 40-45,000 मतं मिळाली शिवसेनेची आणि दुसरी मुस्लिमांची एक गट्टा मतं मिळाली तर वरुण देसाई 50,000च्या आसपास त्यांना मतदान होऊ शकतं. त्याचे तोडीतोड जर केलं तर तृप्ती सावंत, मला वाटतं दोघांच्या त्याच्यामध्ये तृप्ती सावंत निवडून येण्याची दाट शक्यता आहे. कारण तृप्ती सावंत हे गेल्या टायमाला इंडिपेंडन्स त्यांना शिवसेनेने त्यांना तिकीट दिलं नव्हतं, त्याच्यामुळे ते इंडिपेंडन्स राहिलं होतं. आणि इंडिपेंडन्स असूनसुद्धा त्यांना अराउंड 24 ते 25,000 मतं मिळाली होती आणि शिवसेनेची मनसेची एकूण 10 ते 15,000 आहेत. तर अशा वेळेला 40-45,000 मतं ही मनसेची तृप्ती सावंतला मिळतील. प्लस भाजपची 10 ते 15,000 मतं, तिथे पण तृप्ती सावंत, जियान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई यांच्या लढाईमधून तृप्ती सावंत 1,000-2,000च्या मतांच्या फरकाने निवडून येऊ शकतात. पण कोणी विश्लेषक त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण माझं पूर्णपणे ज्या दिवशी तृप्ती सावंतला उमेदवारी दिली गेली तिथपासून मी ऑब्झर्व करतो की तृप्ती सावंत हे सायलेन्स आहे, अंडरकरंट त्यांचा मतदार आहे. आणि त्या एकमेव उमेदवार अशा आहेत की त्या स्थानिक उमेदवार आहेत. आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे मला वाटतं तृप्ती सावंत प्लस बाळा सावंत यांना मानणारा तिथे काही वर्ग आहे, तर त्याचा फायदा तृप्ती सावंत यांना मिळेल. त्याच्यामुळे मला वाटतं 2,000 ते 3,000 मताने तृप्ती सावंत हे निवडून येऊ शकतात. असा हा मुंबईमध्ये मनसेचे इंटॅक्ट निवडून येण्याची दाट शक्य आहे उमेदवार. आपण ते ठाण्याकडे एकमेव उमेदवार आहे जो मनसेचा निवडून येऊ शकतो, तो आहे अविनाश जाधव. त्याच्याबद्दल सगळ्याच प्रसारमाध्यमांनी बोललेलं, कारण गेल्या टायमाला त्यांना 72,000 मतं मिळाली होती केळकरांच्या अगेन्स्ट. पण या टायमाला इव्हन स्वतःच अविनाश जाधव म्हणतात की त्यांना 1,00,000 मतं पडतील, कारण केळकरांचं तिथे कायम नाही. फक्त भाजप आणि तिथल्या ब्राह्मण समाजाला जर विचारलं तर त्यांच्यामध्ये केळकरांनी कामं केलं. पण इतर ज्या झोपडपट्टी किंवा इतर परिसरामध्ये विचारलं तर अविनाश जाधवांशिवाय तिथे कोणीच काम केलेलं नाही. त्यामुळे अविनाश जाधव हे मनसेतले पहिली जर सीट लागेल मनसेची महाराष्ट्रातून ती असणार अविनाश जाधव यांची. परत दुसरे उमेदवार आहेत बेलापूर मतदारसंघातून गजानन काळे. गजानन काळेंची या टायमाला सीट लागण्याची दाट शक्यता आहे. भले गेल्या टायमाला गजानन काळेंना मनसेमधून 22,000 ते 23,000 मतं मिळाली. गजानन काळे हे छात्र भारती म्हणजे विद्यार्थी संघटनेतून आलेले, विद्यार्थी संघटनेचे म्हणजे असे पुरोगामी विचारसरणीतून आलेले, संघटनेमध्ये काम केलेले, त्यांना संघटनेची पकड आहे. त्यांनी बरेचसे आंदोलन केले आणि आता परत पुन्हा त्यांना मनसेने संधी दिली. आणि त्यांच्यासमोर जरी मंदा म्हात्रे या स्थानिक आणि सिटिंग आमदार असला त्यांच्या विरोधात, किंवा अजून गणेश नाईक यांचे पुत्र 2 दिवस म्हणजे फॉर्म भरायच्या अगोदर 2 दिवसा अगोदरच त्यांनी तुतारी हाती घेतली. तर ते मंदा म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये फाईट जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांची मतं मंदा म्हात्रे आणि नाईक यांच्या विभागली जाईल. आणि दोन्ही नेत्यांविरुद्ध लोकांमध्ये नाराजी आहे. कारण मंदा म्हात्रेंना आपण पाहिलं असतं ते भाजपने पहिल्या जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये मंदा म्हात्रेंचं नाव नव्हतं. ज्यावेळेला मंदा म्हात्रेंना कळालं की त्यांचं नाव नाही, लोक नाराज आहेत, भाजपचे नेते जे आहेत ते पण नाराज आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्याच दिवशी मंदा म्हात्रे यांनी सागर बंगला गाठला होता. पण
भाजपने या टायमाला असं केलं की जे सिटिंग आमदार त्या सगळ्याच सिटिंगमध्ये मोस्टली सिटिंग आमदारांना तिकीट दिलं, त्याच्यामुळे मंदा मतांना त्याचा फायदा झाला आणि त्यांना ती सीट दिली गेली. आणि तुतारी घेतलेली नाही की हे 2 दिवसापूर्वीच फॉर्म भरायच्या अगोदर गेले, त्याच्यामुळे लोकांचं त्यांच्यावरती नाराज आहेत लोक. आणि स्थानिक जरी असले तरी स्थानिक जे आहे ते म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये ती मतं विभागली जातील. आणि गजानन काळेंना भाजपा सपोर्ट करेल असा माझा अंदाज आहे. अर्धे जे आहे जे नाराज आहेत मंदा मतांवरती ते भाजपचे कार्यकर्ते गजानन काळेंना मदत करतील आणि गजानन काळे पण 4 ते 5 हजार मताने ते निवडून येतील असा माझा अंदाज आहे. पुढच्या मनसेचे विजय उमेदवार हे असतील राजू उंबरकर यांचं काम तिथले बरेचसे पत्रकार किंवा माझे जे मित्र आहेत त्यांच्याशी वार्ता केली असता त्यांना असं कळलं, कारण मी त्या मतदारसंघात गेलो नाही, पण माझे जे मित्र आहेत ते मित्र ते फिरले. मी काही पत्रकारांशी वार्ता केली तर तेव्हा ते म्हणाले की राजू उंबरकर हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे मनसेची राजू उंबरकरांच्या रूपाने अजून एक सीट वाढण्याची शक्यता आहे. तिसरा मी पुण्याकडे गेलो. पुण्याकडे 8 मतदारसंघामध्ये जरी आपण केलं तर सगळ्यात खडकवाला जो मतदारसंघ आहे, खडकवाल मतदारसंघामध्ये रमेश वांजळे यांचे पुत्र महेश्वर वांजळे आहेत, उभे आहेत. महेश्वर वांजळेंनी अगदी 2 वर्ष वारी विधानसभेची म्हणून एक पदयात्रा काढली होती. त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी प्रचार केला होता. आणि रमेश वांजळे यांच्या बद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे. आणि त्याच्यामुळे रमेश वांजळे आणि राज ठाकरे या दोघांबरोबर महेश वांजळेंनी जो प्रचार केला तो मनसेला खूप फायद्याचा पडेल. त्याच्यामुळे पुण्यातून जर पहिली सीट जर कोणी लागली असेल तर मला वाटतं म्हणून मयुरेश वांजळेची लागू शकते. साईनाथ बाबर यांची घासामाची असू शकेल, पण मला वाटतं साईनाथ बाबर किंवा किशोर शिंदेपेक्षा गणेश बोकरे हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. गणेश बोकरे हे सायलेंट जायंट किलर ठरतील कसबा मतदारसंघ पेठेत विभागला गेलेला आहे. आणि पेठेचा जो विकास रिडेव्हलपमेंटचं काम हे गणेश बोकरे करतात. त्याच्यामुळे त्या पेठेमध्ये गणेश बोकरेंची जास्त पकड आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे जर धनगेकर आणि ससाने यांच्यामध्ये जर दोघांमध्ये मतविभागणी झाली किंवा याच्या महापौर ज्या श्रीमती उभ्या आहेत त्या धनगेकरांची मतं खातील असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे ह्या तिघांमध्ये फाईट होऊन गणेश बोकरे हे मनसेचे निष्ठून विजयी होऊ शकतात. ते पण कसबा मतातून जॉईन केलं ठरतील असा माझा अंदाज आहे. तर अशा प्रकारे मनसेचे 10 ते 12 या टायमाला आमदार निवडून येतील याबद्दल माझ्या मनात काय तळमात्र शंका नाही. दोस्तो, हा झाला मनसेबद्दलचा जो आपण मनसेबद्दल विश्लेषण केलं. मी मनसेचा कुठलाही कार्यकर्ता किंवा काहीच नाही, पण आय एम द डायहार्ड फॅन ऑफ द राज ठाकरे. तर त्याच्यामुळे एक मराठी माणूस म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर आहे. राज ठाकरे साहेबांचे जे काही विचार आहेत ते पटतात. पण मी कुठल्याही मनसेच्या शाखेत गेलेलो नाही किंवा मी मेंबरही नाही. मी ना शिवसेनेचा मेंबर आहे ना कोणाचा मेंबर आहे. पण मी एक पत्रकारितेचा विद्यार्थी आहे. पत्रकारितेचा विद्यार्थी असल्यामुळे मी डोळसपणे मी ना फॉर्ममध्ये आहे ना दुसरा चाय बिस्कुट पत्रकारासारखा आहे. मला जे दिसलं त्याच्यावरती विश्लेषण केलं. मला वाटतं की माझं हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, गुरव चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.